बनशी बनशी तुला हिस्सा देव सांग कनशी आग आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांग कनशी. थँक्यू डीजे. एकी चेंडू मात्र फेकून झाला नाहीये आणि धावसंख्या लागते धावा 6. नैनेश हा गोलंदाज जरूर पाहायला म्हणतो. गोलंदाज मार्कर पहिला चेंडू स्वर जरूर पाहायला गेला तर नंतर दुसरा चेंडूही आपण पहिला. यावेळेस मात्र एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. साईराजांच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावर. एक चेंडूची समाप्ती झाली. 10 धावा या फलकावर द्वारकामाई चिखलपाडा संघ आपण पाहू शकताय जो फलंदाजी करतोय. एका बाजूने साईराज, दुसऱ्या बाजूने स्वप्नील. सुप्पा कबड्डी ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं होतं मात्र चेंडू निघून जातोय. इथे मात्र सुप्पा कबड्डी ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न जरूर केला होता. स्वतःला झोकून दिलं होतं. चेंडूला रोखू शकले नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. सुपर फलंदाजी पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूची समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा पंच एक धाव 1+1 2 धावा ऍड केल्या जात आहेत. नैनेश एक स्ट्रायकर गोलंदाज, चांगली गोलंदाज, परंतु यावेळेस मात्र खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. 3 अवांतर चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 16 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले आता फक्त 2. गोलंदाज गोलमार्कर नैनेश पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू यावेळेस मध्ये उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्लिअर करतोय आणि हा येतोय साईराजांच्या यावेळेस स्वप्नील यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिले तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालेली होती आणि शिवनेरी संघाला मात्र कमी धावेमध्ये रोखलं होतं. आणि आताच आपण विचार केला तर सुपर फलंदाजी पाहायला मिळते आणि थोडीशी गलत आपण पाहिली तर नैनेश 3 अवांतर चेंडू हाताळले गेल्यात आणि एक चौकारी आला होता. तदनंतर बॅट मधून पाहिले तर 3 चौकार आल्यात. पुन्हा एकदा ऑनसेट करण्याचा प्रयत्न मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगल धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा या फलकावर. सुरुवात झाली जबरदस्त द्वारकामाई चिखलपाडा संघाकडनं. सुपर 21 धावा या फलकावर. चेंडू फेकून झाले तर आतापर्यंत 4 आणि 21 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. डिपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण थोडंसं फंबल होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा ते सहज पूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. सुपर रनिंग द बेटिंग. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोघांमध्ये. चांगला सामंजस्य. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा या फलकावर. 23 रन विदाउट लॉस. शेवटचा चेंडू असेल. सुपर फलंदाजी पाहायला मिळतंय. एका बाजूने आपण पाहिला साईराज अँड स्वप्नील अशी जोडी. 23 रन्स आधीच मात्र सफल झाले होते. यावेळेस मात्र 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर द्वारकामाई चिखलपाडा संघ 23 धावा बिनबाद. जब दिल न लगे दिलदार हमारी गली आ जाना. जब करना हो हमसे प्यार हमारी गली आ जाना. जब करना हो हमसे प्यार. थँक्यू डीजे. आयोजकांकडून एक मात्र सूचना येत आहे. ज्यांना प्राइज लावायचं असेल तर प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवा. नंतर तुमची अनाउन्समेंट केली जाईल. लक्ष ठेवा. एकंदरीत 23 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. तर गोलंदाजी मार्कवर आलाय. मागच्या आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्या 23 धावा या फलकावर लागल्या जातात. सुपर स्टार्ट जरूर पाहायला मिळते द्वारकामाई चिखलपाडा संघाकडनं. स्वप्नील अँड साईराज 23 धावा आतापर्यंत धावफलकावर. षटक क्रमांक 2 स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ज्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये सुपर कामगिरी केली होती तो स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
षटक क्रमांक 2 प्रारंभ होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला एकंदरीत स्वप्नील. आणि स्वप्नील टू स्वप्नील ही मात्र सुपर फलंदाजी करतोय. 5 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये स्टॉप केला जाईल का? येस, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांशी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 रन्स. 25 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 25 रन्स, 25 धावा या फलकावर. ते तर्रार चेंडू होता. एकंदरीत बॅटची एज जरूर लागली होती आणि त्याच कारणास्तव 2 धावा येत आहेत. 25 धावा या फलकावर. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू. क्या बात आहे. सुपर कमबॅक करावा लागेल, कारण पहिले षटक आपण पाहिले तर महागडं षटक जरूर ठरलं होतं. 23 धावा नैनेशने खर्च केला. तदनंतर स्वप्नील आलाय. 2 चेंडूच्या मागे आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय स्वप्नील हा गोलंदाज. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते सहज परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 27 रन. 27 धावा या फलकावर. 27 धावांची भागीदारी रचताना हे 2 फलंदाज पाहायला मिळाले. तत्पूर्वी आपण पाहिले होते 30 धावांची भागीदारी रचली होती निलेश आणि अजय या खेळाडून होती. आता विचार केला तर 27 धावा या फलकावर दोन्ही सलामीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात, परंतु चेंडूला मात्र रोखू शकत नाहीये. 1 बाउन्सी मारेशा बार. चौकार येताना चौकार. 4 धावा. भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा. तर 30 धावांची पार्टनरशिप मात्र आपण पहिली आता 31 धावांची पार्टनरशिप स्वप्नील आणि साईराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज गोल मार्कवर पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. धावसंख्या 31. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते. तत्पूर्वी सिंगल डबल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक 33 धावा या फलकावर. सुपर कामगिरी पाहायला मिळते. 33 धावांची आजच्या दिवसातली हायेस्ट पार्टनरशिप रचताना हे 2 फलंदाज. 33 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू. ज्यावेळेस मात्र छेडछाडणी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पंचाकडे लाऊड अपील केला, परंतु 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली आणि द्वारकामाई चिकलपडा संघ आपण पाहू शकता 33 धावा बिनबाद. या षटकाचा आपण विचार केला तर 10 धावा खर्च करतोय, कारण आधीचं षटक पहिलं तर 23 धावा खर्च केल्या होत्या नैनेश या गोलंदाजांना. परंतु हे षटक किफायतशीर म्हणावं लागेल, कारण स्वप्नीलने धावा खर्च केल्या 10. तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडू मागे किती एकंदरीत धावा येतील, कारण दोन्ही संघ मजबूत बळाढ्य संघ आहेत. चांगले बॅटिंग लाईन विराटन खुर्द संघाकडे आहे. बिग बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. प्रथमेश येतोय गोलंदाज मार्कवर. धावा संख्या जाऊन पोहोचतोय 33 धावा बिनबाद. अशी एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतात हे दोन्ही फलंदाज साईराज स्वप्नील. प्रथमेश गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. गोलंदाज गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 3 प्रारंभ होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पैचा संपर्क मात्र झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळतोय. अशाच प्रकारचे डॉट चेंडू मात्र हाताळावे लागतील विराटन संघाला. तरी पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे. चामुंडा स्पोर्ट्स या संघाला तर आणखीन पार्टनरशिप बिल्ड होणं हे गरजेचं असेल. द्वारकामाई चिखलपडा या संघासाठी धाव इथे परिपूर्ण केली जाईल. शॉट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलने धावफलक पुढे जाते. 34 रन्स स्कोर कार्ड. 34 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. स्वप्नीलचं आपण पाहिले तर 8 चेंडू आणि 15 धावांचं योगदान. तर साईराज 6 चेंडू फेस करताना 11 धावांचं योगदान. चांगली माहिती देतात श्रुतीश खरत पटेल नेटवर्कचे एक डिजिटल स्कोर. तदनंतर आपण पाहिले तर बंटी कुंभार
चांगली कामगिरी करताना गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होते. धावसंख्या 34 धावा फलकावर. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय तत्पूर्वी सुपर झेल टिपला जातोय आणि विकेट क्रमांक 1 डाऊन होताना धावांची भागीदारी आपण पाहिली. स्वप्नील आणि साईराज. स्वप्नील बॅक टू द डग आउट. जयेश बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय. मॅन ऑफ द मॅचचा हकदार जरूर ठरला होता जयेश. एक आक्रमक असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुपर कामगिरी केली या दोन फलंदाजांना. आजच्या दिवसातली हायएस्ट भागीदारी पाहायला मिळाली. 34 धावांची भागीदारी. याच्या आधी आपण पाहिलं तर निलेश आणि अजय यांच्यामध्ये ही पार्टनरशिप झाली होती 30 धाव्यांची. जयेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चेंडूचा विचार केला तर षटक क्रमांकाने 9 चेंडूमध्ये किती धावा येतील? 34 धावा आतापर्यंत फलकावर. जयेश हार्ड हिटर फलंदाज. एका बाजूने साईराजने मात्र सुपर कामगिरी केलंय. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. स्वप्नीलने मध्ये सुपर फलंदाजी केली. 15 धावांचं योगदान आणि झलबादच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. गोलंदाज मार्कवर प्रथमेश. जयेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येते तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाईल. फेकी करतायत तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 रन्स. 35 धावा या फलकावर. धावा रोखाव्या लागतील कारण विकेट्स केल्यानंतर थोडासा धावगतीवर परिणाम होतोय. परंतु साईराज आपला नॅचरल गेम करेल. 4 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना प्रथमेश पुन्हा एकदा. ज्यावेळेस पुललेंचा चेंडू होता. सुपर झेल टिपला जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्या बात आहे. दुसरा विकेट प्राप्त करतोय प्रथमेश. अक्षयने मात्र सुपर झेल टिपला गेलाय. 35 या धावसंख्या लागतोय. दुसरा धक्का द्वारकामाई चिखलपडा या संघाला. ज्यावेळेस मात्र आनंद व्यक्त करतात ते शिका 11 स्टँड मध्ये. तर 2 गडी तब्बल बाद झाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा या फलकावर. 35 रन्स. 35 धावा. 2 गडी बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बिंकोश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बिंकोश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावा. धावा थांबवल्या गेल्यात. प्रथमेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी. पहिलं षटक पाहिलं तर 23 धावा खर्च केल्या नैनेश. तदनंतर स्वप्नीलने मात्र धावा आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. चेंडू फेकून झाल्यात 5 आणि 2 विकेट्स महत्वपूर्ण. जी मात्र एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती ती पार्टनरशिप तोडण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलंय. शेवटचा चेंडू असेल. बिंकोश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3. सुपर गोलंदाजी. क्या बात है. फक्त आपण विचार केला तर 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्यात. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी मिस्टर प्रथमेश. 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट आणि 2 चेंडूवर सिंगल त्यानंतर 2 डब्ल्यू म्हणजे 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्या. अंतिम षटक असेल. मार्कवर असेल. मागच्या मॅचचा हिरो जरूर ठरला होता तोच चिन्मय गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. पण एका बाजूने आपण पाहिलं तर जयेश आहे हार्ड हिटर फलंदाज. जो पहिल्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच जयेश एका बाजूने. 35 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2-3 समाप्त झालंय. प्रथमच कौतुक करावं लागेल कारण पहिलं षटक 23 धावा. दुसरं षटक 10 धावा. तदनंतर तिसरं षटक पाहिलं तर फक्त 2 धावा आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या. अंतिम षटक असेल. चिन्मय गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने आपण पाहिला तर जयेश एक हार्ड हिटर फलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई दोघांची आपण अंगावर पाहिले तर मॅन ऑफ द मॅच ची जर्सी पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू असेल. 3 षटकार कसे पण मारू द्या. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जयेश साठी. अजय बोरीकडनं यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रथमेश येतोय. सुपर झेल टिप लावतोय आणि बॅक टू द डग आउट पाहायला मिळतोय जयेश. तिसरा धक्का लागतोय राजनपाडा चिखलपाडा या संघाला. मात्र इथे आपण विकेट क्रमांक 3 डाऊन होताना पाहायला मिळतोय. तर 3 गडी बाद 35 धावा. सुपर कमबॅक केलं विराटन खुर्द या संघाने. आपण पहिले 2 षटकं पाहिली
तर चिखलपाडा संघाच्या बाजूने केली होती. तदनंतर तिसरं षटक आलं. प्रथमेशने काही जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. तदनंतर चिन्मय आला आणि चिन्मयने पहिल्या चेंडूवर जयेशला माघारी परतवलं गेलंय. चेंडू असतील या 5 चेंडूमध्ये किती धावा येतील? 35 धावा. सुपर कामगिरी केली. 2 चेंडू षटकामागे 33 धावा फलकाव्या लागल्या होत्या. आता षटक क्रमांक 4 मार्ग असताना 35 धावा, 3 गडी बाद. सुपर कामगिरी चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघ करताना आपण पाहू शकतात. गोलंदाज चिन्मय, एका बाजूने न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 5 चेंडू, 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. राहुल अक्रॉस त्याला बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? परंतु नकार येतोय. बिंकुश मात्रेने मात्र स्वतःवर विश्वास दर्शवलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 रन, 36 धावा या फलकावर. अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 36 धावा या फलकावर बिंकुश मात्रेंच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का? स्वतःवर विश्वास जरूर दर्शवला गेलाय. 36 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 36 धावा या फलकावर गोलंदाज चिन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली एस्ट आउट वस्त केल्या जात. बिंकुश मात्र बॅक टू द डग आउट. त्रिशिका 11 मात्र स्टँड मध्ये मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. टेकडीवर आपण पाहू शकता जल्लोष पाहायला मिळतोय. तर विकेट क्रमांक 4 डाऊन होताना 2 षटका आपण एकही विकेट गमावला नव्हता. सुपर कामगिरी केली होती. द्वारकामाई चिखलपाडा संघाने 33 धावा. तदनंतर प्रथमेश आला आणि प्रथमेशने सुपर या मॅच मध्ये कमबॅक केलं. तदनंतर चिन्मयचं कौतुक करायला लागलं. चिन्मयने मात्र सुपर गोलंदाजी करताना 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केले. 2 विकेट्स प्राप्त केल्यात. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 3 चेंडू असतील. कारण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 चेंडू मध्ये आता 6 धावा जरी आल्या तरी बेटर असेल. कारण आता आपण सिच्युएशन पाहिली तर आधीच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात. तर 3 चेंडू आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो जरूर पाहतोय. चिन्मय गोलंदाजी मार्कवर सुपर कामगिरी सध्या करतोय. फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण न्यू बॅटर सफल होऊन करण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी सिंगल येतंय. एक धाव इथे परिपूर्ण केले जाईल. लेगबायचे संकेत पंच दर्शवतात. एकेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 37 रन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूवर 4 धावा आता अपेक्षा असेल. सिंगल डबल प्राधान्य द्यावं लागेल. शेवटचे 2 चेंडू 37 धावा या फलकावर. यावेळेस मात्र मॅच टाइम शो पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक धाव आधी मात्र पुढे सरसावले होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि हाणा करताना 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. 39 धावाच्या फलकावर अंतिम चेंडू असेल ह्या इनिंगचा. तर शेवटचा चेंडू चौकार षटकार येईल का की विकेट्स प्राप्त करेल गोलंदाज? अंतिम चेंडू असेल. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर. सुपर कामगिरी केली विराथन खुर्दच्या. मात्र या 2 गोलंदाजांना 2 षटकामागे 33 धावा लागल्या होत्या. आता अंतिम षटक आणि अंतिम चेंडू 39 यामध्ये मात्र खोदून होतोय बाद. 4 षटकांची आपण योग्यरित्या समाप्ती पाहिलंय आणि 4 षटकामध्ये द्वारकामाई चिखलपाडा संघाने बनवल्या गेल्यात 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या 40 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं धावतं समालोचन व्हॉइस ऑफ अड्डे आपण म्हणू शकता. पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे सर असतील. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील. त्यांचा आवाज आपण ऐकतायत या आजच्या दिवसामध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. विजयासाठी
जवळजवळ 41 धावांचं लक्ष 2 षटकांमध्ये, 40 धावांचं लक्ष 2 षटकांमध्ये 33 आणि त्यानंतर 2 षटकांमध्ये फक्त अवघ्या 6 धावा. 5 विकेट 6 धावा देऊन त्यामध्ये रनआउटच्या विकेट जर आपण पाहिली तर एकच आणि बाकी इंडिव्हिज्युअल विकेट्स पाहायला मिळाल्या. खूप चांगला कमबॅक कसा करावा हे या वेळेला दर्शवलं गेलं. चामुंडा क्रिकेट क्लब विराथन खुर्द हा संघ या वेळेला आपण पाहत आहेत. कमबॅक कसं करावं हे या संघाने जरूर दर्शवलं गेलं. गडात जवळजवळ 12:15 झालेले आहेत आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी अजून सुद्धा प्रेक्षक वर्ग आपल्या या स्पर्धेला शिवनेरी चषकाचे आयोजक संपूर्ण व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण धन्यवाद. मॅचच्या दिशेने 2 फलंदाज त्या ठिकाणी मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना मिस्टर आदू अर्थातच आदित्य आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ची पहिली रात्र अर्थातच डे अँड नाईट दिवस आणि रात्र अशी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. 27 तारखेला याकडे लक्ष असेल आणि उत्कृष्ट दर्जाचा खेळ हा प्रत्येक दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. नवीन चेहरे, नवीन टॅलेंट, नवीन जोश, नवीन उत्साह घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. शिवनेरी चषकाची आतुरता लागली होती. डे अँड नाईट या स्पर्धेचा फॉर्मॅट ठेवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर जानेवारीच्या या मध्यंतर या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलंय. कारण पहिली विटी लाईन मधली स्पर्धा जर आपण पाहिली तर शिवनेरी चषकाचं बोलबाला बिगुल वाजायचं ते नोव्हेंबरच्या अगदी मध्यंतर आपण पाहिलं. परंतु तदनंतर यंदाच्या हंगामामध्ये थोडीशी ती उशिराने गेली. त्याचा एकमेव कारण डे अँड नाईट. जाऊया मैदानाच्या दिशेने. विजयासाठी 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. 39 धावा फलकावर. तिन्ही अनिकेत, आदित्य आणि अंकुश. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये रोखलं गेलं. अनिकेतच्या बॅट मधून सिंगल मिळतंय. जेव्हा छोटी टोटल असते ना तेव्हा तुम्हाला परिपक्वता क्षेत्ररक्षणामध्ये दाखवावी लागते. जेवढं तुमचं उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण फलंदाजांवर तेवढा दबाव. जेवढे तुम्ही डॉट बॉल या वेळेला हाताळतील तेवढा फलंदाजांवर दबाव. पुन्हा एकदा बॉल तयार. अंकुश यावेळेला अप्रतिम व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. अंकुशचा हा खूप छान चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू फ्लाइट निघून गेली. ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आपण पाहू शकतायत. तेव्हा स्टार्ट असते त्यावेळेला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत रिलीज होतो. रिलीज झाल्यानंतर पिच झाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतो. या वेळेला विथ द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. लेग ब्रेक चेंडू होता आणि याच जाळ्यात फसवलं. शिकार मिळाली अंकुशला. खूप चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आला होता. आदित्यवर प्रेशराइज लगेच झाला आणि इथे थोडीशी कुठेतरी अतिघाई संकटात नाही हेच मी म्हणेन. आदित्य बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. गॉन. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमो क्रिकेट टेनिस बॉल. प्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेणारे सुभाषजी कदम त्यांचा डीजे या संपूर्ण मैदानाला अप्रतिम भगवमय वातावरण करणारं मंडप डेकोरेटर्स परेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा एक गाव एक फॉर्मॅट त्याचप्रमाणे वेगवेगळे गट ओपनचे संघ 4 त्यामध्ये आपण पाहणार आहोत. खूप चांगली षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार 44 खेळाडू पाहायला मिळतील. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅट क्रॉस बॅटचा उपयोग हा फारसा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त केला जातो हे आपण अनुभवलंय. धावा येतात परंतु त्यासाठी असावी लागते तुम्हाला प्रचंड मेहनत आणि कसून करावा लागतो तो सराव.
इथून पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा उपयोग करताना स्लोवर वन. काय या वेळेला जबरदस्त गोलंदाजी केले अंकुश. आणि स्वतः याचं कॅप्टन कसा असावा याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अंकुश मात्र अप्रिशिएट करतायत आपल्या गोलंदाजाला. संघाची धावसंख्या फलकावर फक्त आणि फक्त 1 धाव 40 धावांचा पाठलाग करताना इथे खूप चांगली गोलंदाजी केली जाते. अक्षरशः खेळपट्टी अंकुशच्या प्रेमात पडले. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात होते. जर सॉफ्ट हँडने फेकी केली असती तर कदाचित फलंदाज बाद होण्याची शक्यता असती, परंतु तिथे हेतू होता की चेंडू स्टंप्सला जाऊन आदळेल आणि अनिकेतची विकेट आम्हाला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. आकाश भोईर यांच्याकडून पारितोषिक लागले गेले, ते जमा सुद्धा झालंय. जर स्वप्नील या ठिकाणी झेल टिपतायत तर त्यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि प्रत्येकाला सूचना करेन की आपण बक्षीस अनाउन्समेंट आम्ही करतो या ठिकाणी, परंतु प्रथमतः आपण या ठिकाणी आणून द्यायचंय, तदनंतरच मात्र अनाउन्समेंट केली जाईल. याची दखल घ्यायची आहे. एखाद्याला बक्षीस लावायचं असेल त्यांनी मात्र आपण कागदावर लिहून पाठवा आणि कॅश ती मात्र या ठिकाणी पाठवायची आहे. त्यासाठी स्पेशली शेखरकिनी मात्र ही दखल घेतील यात ती मात्र शंका नाहीये. अन्यथा एखादा व्यक्ती सुद्धा मात्र या ठिकाणी आम्ही ठेवू. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साईडला जबरदस्त बॉर्डरमॅनचा उपयोग करत असताना फ्लिकचा फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय. चौकार की षटकार पंच मात्र या ठिकाणी दर्शवतायत. पंच या ठिकाणी रेफर करतायत, परंतु बघूया आपण काय एक्झॅक्टली काय आहे. पंचांनी तर दर्शवलंय, थोडंफार कुठेतरी क्लिअर दिसेल तर आपण चेक करूया. चेक हेमंत शेट्टी त्या ठिकाणी ते सांगतायत चेक करूया. आपण श्रुतिक या ठिकाणी आमच्यापर्यंत दर्शवतील. पाटील नेटवर्कची क्लॅरिटी आणि क्वालिटी अप्रतिम पाहायला मिळते. कोणत्याही संघाला त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. अंडर फ्लड स्लाइट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पार पाडली जाते. पहिला दिवस आजचा. चार चौकार, खूप चांगला फटका होता आणि चौकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. सुपर टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध चौकार खाली राहिला होता. सबमरिंग हा चेंडू पाहायला मिळतोय. काय जयेशने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. 3 विकेट सहित 1 विकेट सहित 17 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आणि मॅन ऑफ द मॅच टी शर्ट मिलिंदजी वसंत घरत चापेवाडी यांच्याकडून मात्र हे टी शर्ट्स परिधान यावेळेला स्पॉन्सरशिप केले गेले. सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड खेळले गेले. तत्पूर्वी तेवढा सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. टेनिस बॉल क्रिकेट अगदी 7 धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा फलकावर. इथून अजून सुद्धा 33 धावांची आवश्यकता असेल. कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल दोन्ही बॅटर कडून. आतमध्ये ह्या वेळेला आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळाली. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. चौदा बॉल मध्ये 32 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि या अगोदरच फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल.
गुड फिल्डिंग. अनिकेतला परतावं लागतं. नैनेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 9 धावा. दुसऱ्या धावेसाठी पलटले गेले होते. आकाशचा कॉल होता. अनिकेत तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चांगली फेकी झाली. अचूक कलेक्शन झालं. ही फार महत्वाची गोष्ट असते. तुमची फेकी जरूर चांगल्या पद्धतीने होते, परंतु कधी कधी गोलंदाज थोडेसे फंबल होतात, चेंडू सुटतो आणि त्या ठिकाणी धाव कंप्लीट होते. त्यासाठी गोलंदाजाला सुद्धा क्षेत्ररक्षण फार अचूक पद्धतीने करावं लागतं. त्यासाठी असावा लागतो सराव. काही गोलंदाजांना आपण पाहिलंय, गोलंदाजी केल्यानंतर ते बाजूला होतात आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला कॉल करतात चेंडू या वेळेला कॅरी करण्यासाठी. हे आपण कित्येक वेळा पाहिले. 9 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी. जयेश एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगतोय. टप्पा अचूक होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक थोडासा टॉस झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 9. येणारे 12 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता. 12 बॉल 31 धावा. घड्याळात 12:30 वाजलेत आणि अशा वेळेला डेचं क्रिकेट आणि नाईटच्या क्रिकेटमध्ये फार मोठी तफावत असते. जेव्हा तुम्ही डेच्या क्रिकेटमध्ये 50-55 धावा सहजगत्या 4 षटकांमध्ये चेस करू शकता, परंतु त्याप्रती जर आपण पाहिलं तर नाईटच्या स्पर्धेमध्ये 40-45 धावा डिफेंड होतात. स्वप्नील यांच्यासाठी आपण पाहताय, जरी फक्त चेंडूला कॅरी केलं स्वप्नील यांनी तरी सुद्धा आकाश भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणजे किती प्रेम आहे आकाश भोईर यांचं स्वप्नीलवर. संघाची धावसंख्या 9. पुन्हा एकदा बॉल तयार. ह्या वेळेला गोलंदाजी मार्कवर येताना प्रांजल. अनंत पाटील यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. उंच सकल बांधायचे. प्रांजल ग्रेट बॉलिंग, ग्रेट डिलिव्हरी. काय पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत आणि पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत नवघर संघाच्या बॅटरला 4 विकेट घेत मात्र थैथया नाचवलं गेलं होतं आणि 14 वर फक्त त्या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली गेली. ऑल आउट झाला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेटची भूक काही मिटणार नाहीये प्रांजलची आणि हेच दर्शवत असताना व्हॉट कॅच. फलंदाज या ठिकाणी चेंडूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. नैनेश गॉन. खूप चांगला झेल विंकुश मात्रेच्या द्वारे टिपला गेला. कौशल नवीन फलंदाज. जर प्रांजलने जर मेडन ओव्हर या ठिकाणी जरूर निर्धाव षटक जर फेकलं तर अजय भोईर एबी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते सुद्धा जमा झालंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचले गेली. म्हणजे 40 धावा दिसायला छोट्या आहेत, परंतु आता बॅटरला जाऊन विचारा छोट्या आहेत की मोठ्या. कारण ज्या पद्धतीने डिफेंड करण्यामध्ये माहिर असलेला संघ 2.2 बॉलचा खेळ झाला. म्हणजे इथून 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 31 धावा. 310चा स्ट्राईक रेट यावेळेला मेंटेन करावा लागेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर चुरस निर्माण करावी लागेल. ऑन साइडला कौशल्य मात्र या वेळेला ठरवून ठेवलं होतं की या चेंडूवर वेगवान मारा करतोय प्रांजल, तर आपल्याला फक्त शफल होऊन फटक्यात कन्वर्ट करायचं आहे. जतीन मॅग्निफिसंट शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. जतीनच्या बॅट मधून चौकाराला. संघाला स्वतःला डावाला सावरलं. 13 वर घेऊन गेला आणि जे प्रेशर होतं ते रिलीज केलं. 3 बॉलचा खेळ झालाय. आता इथून सामना बॅलन्सिंग. 27 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 27. 300चा स्ट्राईक रेट येऊन ठेपला गेलाय प्रति चेंडू मागे. उंच सकल बांध्याचा. पुन्हा एकदा प्रांजल आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. शिखर धवनची आठवण करून दिली. सौरव गांगुली दादाची आठवण करून दिली. स्पेशली गौतम गंभीर गौतीची आठवण करून देणारा फटका. ऑस्ट्रेलियन ॲडम गिलक्रिस्ट आणि सनत जयसूर्या. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग.
चेंडूच्या परफेक्ट सरळ रेषेमध्ये आला. त्या मिरिटवर खेळत असताना बॉडी जी लँग्वेज होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. प्रथमतः तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला जबरदस्त बॅटिंग टान्स पाहायला मिळतो. 8 बॉल आणि विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. 11.50चा म्हणजेच षटक जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा आपण पाहिलं तर 310चा स्ट्राईक रेट आला. तदनंतर 300चा स्ट्राईक रेट आपण पाहिला. आता मात्र या वेळेला रिक्वायर्ड रन रेट 11.50चा पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 21 धावेची आवश्यकता. काय सामने रंगतदार स्थितीमध्ये आजच्या दिवसामधील पाहायला मिळत आहेत. म्हणजेच प्रेक्षकांची येणाऱ्या दिवसांमध्ये उत्कंठा शिगेला पोचेल आणि प्रत्येक जण घर बसल्या लाईव्ह पाहण्याच्या ऐवजी तो मैदानात येईल आणि सत्यात मात्र या वेळेला लाईव्ह पाहताना पाहायला मिळतील. 1 for 1 म्हणजे 141 श्रोते या मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रांजलने सुधारणा केली. पिचिंग मात्र ऑफस्टूमच्या बाहेर या वेळेला जरूर डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. यस बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. म्हणजे आता कुठेतरी तिसऱ्या षटकांमध्ये 20 धावांचा पल्ला पार केला. अर्धा धावसंख्येचा 6 बॉल आणि 20 धावा. तो सामना 8वा. अशा पद्धतीने तो सामना आपण पाहू शकला. डोंगरीपाडा संघाच्या बॅटर रोहित भोईरने अप्रतिम कामगिरी केली आणि श्री गणेश जलसार संघाला मात्र या स्पर्धेतलं आव्हान त्यांचं संपुष्टात आणलं. त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की आपण जेव्हा घरातून निघतो त्यावेळेला आई वडिलांचा आशीर्वाद कधी कधी घेऊन आपण पाहतो गावदेवी मंदिरात किंवा ग्रामदेवता असते मंदिरात. तर त्यावेळेला आपण देवाला साकडं घालून निघतो आणि सांगतो की आज आमचा संघ विजयी झाला पाहिजे. कारण आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही चांगले प्रयत्न करणार, मेहनत करणार. तुमचा फक्त पाठिंबा असायला हवा आणि तोच पाठिंबा मात्र गावकऱ्यांचा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी साध्य करता, गावात जाता. गावात गेल्यानंतर चषक मात्र डोळ्यासमोर प्रत्येकाला दिसतो. त्यावेळेला गावकरी सांगतात की हो आमची मुलं खूप चांगली आहेत, चांगला पाठिंबा आम्ही देऊ. अशा पद्धतीने मात्र आता रूपरेषा या गावोगावी पाहायला मिळते. कारण हे खेळाडू आहेत ग्रामीण भागातील. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त खेळतो आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी. 6 बॉल 20 धावा. गुड डिलिव्हरी. शफल होऊन प्रत्येक चेंडू खेळणे योग्य तर दिसत नाहीये की यावेळेला कौशलला परतावं लागेल. संघाची धावसंख्या 20 वर 5 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. आपण पाहताय शिवनेरी चषक 2024चं शानदार आणि दमदार असं आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन. कारण आयोजन म्हणणं आणि ते करून दाखवणं फार डिफरंट आहे. म्हणणं सोपं आहे परंतु करून दाखवणं ते फार अवघड पाहायला मिळतं. परंतु प्रत्येक गोष्ट तेव्हाच मात्र तुमची सक्सेस ठरते जेव्हा आवड आणि आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल. तर जगातील कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. 5 बॉल 20. 5 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेट असं हे खेळ आहे शेखर की टेनिस बॉल क्रिकेटचं एकदा काय इंजेक्शन घेतलं तर ते आयुष्यभर सुटत नाही. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22. येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावा. अजूनपर्यंत मधुकरजी किनी मॅचचा आनंद घेत असताना हे क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम आहे. सामना कोणीही जिंको कोणीही हरो परंतु आम्हाला चांगलं क्रिकेट आणि उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे हे प्रेक्षकांची इच्छा असते. सरळ बॅटने खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. नफातुल्ला शॉट. 6 धावा. मॅक्झिमम 6. Absolutely super batting by Akash.
आकाशने मात्र हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा हा फटका पाहायला मिळाला, षटकार आला. संघाची धावसंख्या फलकावर 28, विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होते. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतायत. आता मात्र 2 षटकार ठोठावे लागतील. 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. जर आता 2 बॉलवर 2 षटकार आले तर मातृछाया ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय आकाश या फलंदाजाकरिता. 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. साईराज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता. साईराज न डगमगता आणि न डळमळीत होता, न भयभीत होता काय गोलंदाजी केली. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर भयभीत होतात. या स्लेगबाईचा इशारा हेमंत शेट्टी सरांकडून येतोय आणि साईराजने अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकतायत केली गेली आतापर्यंत. पीडीटीएसच्या मैदानापासून साईराज पाटीलने अप्रतिम कामगिरी केली. मुंबई क्रिकेटपट्टू म्हणून ओळखला गेला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील खेळाडूंनी मात्र आता प्रगती करताना पाहायला मिळते. आदित्य पाटील एक बॉडी बिल्डर म्हणून, शरीर सौष्ठव म्हणून जो ओळखला जातो. 104 जर आपण पाहिलं तर अप्रतिम फॉलोअर्स आहेत. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर LBWच्या माध्यमातून फलंदाज बाज साईराज सुंदर गोलंदाजी केली. अखेरकार मात्र स्वप्न थांबलं. या ठिकाणी चामुंडा क्रिकेट क्लब विरातन खुर्द या संघाचं चला शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. चांगला खेळ दाखवला आपण या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा. खूप चांगलं क्रिकेट. साईराज नावावरून आठवलं एक भारतीय संघाचा साईराज बहुतुले या खेळाडूने सुद्धा मात्र रिप्रेझेंट केलं होतं भारतीय संघाला. तर 9 धावेने या ठिकाणी जरूर आपण पाहतायत जवळजवळ 10 धावेने विजयी संपादन करत असताना वेल बॉलिंग मिस्टर साईराज भोईर.